भारतीय संघानं आयसीसी T20 विश्वचषक 2024च्या स्पर्धेत फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून विजेतेपद पटकावलं। भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील अंतिम सामना बार्बाडोस इथे खेळला गेला। मात्र आता मोठी माहिती समोर येतेय। चक्रीवादळ बेरिलमुळे टीम इंडियाच्या खेळाडूंना भारतात परतण्यास विलंब होऊ शकतो। भारतीय संघ आज बार्बाडोसहून रवाना होणार होता, मात्र आता चक्रीवादळ हे बेरिल नियोजन बिघडल्याचं समोर येत आहे। त्यामुळे आज देखील बार्बाडोसहून भारतीय संघ भारतासाठी रवाना होण्याची शक्यता कमी आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी महेश बागल यांच्याकडनं। महेश, काय सध्याची बार्बाडोस मधली स्थिती आहे? नक्कीच बार्बाडोस मधला अंतिम सामना जिंकल्यानंतर आता भारतीय क्रिकेट संघ हा भारतात येण्याच्या तयारीत होता। मात्र यात थोडा उशीर होण्याची आता शक्यता निर्माण झालेली आहे। चक्रीवादळ बेलिरमुळे टीम इंडियाच्या खेळाडूंना भारतात येण्यास आता विलंब होऊ शकतो, कारण या चक्रीवादळाच्या शक्यतेमुळे एकंदरीत बार्बाडोस मधली जी विमानतळ आहे ती काही वेळेसाठी बंद ठेवण्यात आलेली आहेत आणि काही विमानांचं उड्डाण जे आहे ते रद्द करण्यात आलेले आहे, जेणेकरून कुठलीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर त्याचा परिणाम हा विमान उड्डाणावर होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे। परिणामी भारतीय क्रिकेट संघ जो आहे, जो 1 जुलै रोजी भारतात दाखल होणार होता, त्यास आता वेळ लागेल आणि 2 जुलै रोजी ते भारतीय क्रिकेट संघ हा भारतात दाखल होईल असं सूत्रांकडून सांगण्यात आलेलं आहे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद महेश या संपूर्ण माहितीसाठी।